तर मंडळी, आज आपण बनवतोय मस्त असं चुलीवरचं मटण. आगरी स्पेशल मटण आहे. तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा, आवडेलच तुम्हाला. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मेहनत बघा, लाकडं तोडण्याचं काम करतात ते. इथे आपण पाऊण किलो मटण घेतलेलं आहे. 1 चमचा हळद घालूया याच्यामध्ये. 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित आपण मटणाला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. लावून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे. पाहू शकता, मस्त अशी आपली चूल रेडी झालेली आहे. आपल्याला चुलीवरती भांडं ठेवायचं आहे, टोप, म्हणून हे माती लावले मी टोपाला. आता आपण चुलीवर ठेवूया. आपलं टोप मस्त तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. मॅरिनेट केलेलं मटण आहे ते घालून घेऊया. आपल्याला तेलावर अगदी 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. असं छान, म्हणजे तेल सगळं मटणाला लागायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. मटण आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत, म्हणजे वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्येच आपण, ह्या ताटातच आपण पाणी ठेवणार आहोत. आपले 5 मिनिटं झाले, झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर, म्हणजे वाफेवर आपण ठेवलेलं, तर आता आपण मस्त असं परतून घेणार आहोत. मटण वर खाली करून घ्यायचं आहे छान, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा पाणी घालणार आहोत. झाकणावर ठेवलेलं पाणी आहे ना, हे पाणी ते आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण घालायचं आणि आता कावेत्याने जरा परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं जरा ढवळून घ्यायचं, म्हणजे नाही तर पाणी एका बाजूला राहील, मटण एका बाजूला राहील. आणि पुन्हा आपण याच्यावरती झाकण मारून ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती पुन्हा पाणी ठेवायचं. आणि पाणी ठेवायचं याच्या कारणासाठी, कारण मग ते करपणार नाही म्हणून. 5 मिनिटांनी आपण पुन्हा झाकण काढून घेणार आहोत. हे बघा, झाकण काढायचं, भरपूर असं पाणी आहे. मगाशी पण आपण पाणी टाकलं, म्हणजे आपल्याला करपायला नको म्हणून आपण पाणी घातलं होतं मगाशी. आणि काय झालं, मगाशी मी ना अर्धा चमचा मीठ घालायला विसरले, तर आपण अर्धा चमचा मीठ आता घालून घेणार आहोत. मीठ टाकल्यानंतर जरा ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि पुन्हा झाकण मारून आपण छान शिजवून घ्यायचं आहे आता मटणाला. आपलं मटण शिजतोय तोपर्यंत हे मी खोबरं घेतलंय, 1 वाटी खोबरं घेतलं, त्याचे 4 तुकडे करून घेतले, ते आपण भाजून घेऊया. हे बघा, आपलं खोबरं मस्त भाजलंय. कांदा देखील आपण भाजून घेणार आहोत. आपलं खोबरं भाजलं होतं, ते गार झालंय. इथे कांदा, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. आधी आपण फक्त खोबरं वाटून घेणार आहोत, नंतर कांदा लसूण नंतर वाटणार. ते आता मी कापून घेते. बारीक तुकडे करायचे आपल्याला. हे बघा, एवढे पातळ आपल्याला कापून घ्यायचे. नंतर पुन्हा आपण इथून पण हे कापून घ्यायचे. आपण सगळ्यात आधी आपण नुसतं खोबरंच वाटून घेणार आहोत. आलं लसूण नंतर घालणार आहोत. जर आलं लसूण आधीच घातलं ना, तर वाटण वाटायला खूप वेळ जातो, म्हणून आपण आलं आणि लसूण नंतर वाटणार आणि फक्त आता आपण खोबरं वाटून घेणार आहोत. हे पहा, आपलं खोबरं वाटून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण आणि आलं घालून घेणार आहोत आणि पुन्हा वाटून घेणार आहोत. रेडी झालेलं आहे, हे आता आपण काढून घेऊया.
हे जे कांद्याचा एक करपलेला भाग आहे ना, हे आपण काढून घेऊया. देठाचा भाग असतो तो पण काढून घ्यायचा आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. हे आपण आता वाटून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेऊया, थोडी कोथिंबीर घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, अगदी थोडा पाणी घालते घेऊया. हे बघा, आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण फोडणीला घालून घेऊया. हो, विस्तू विजली. फूक मारून मारून दमलो, हालत बघ काय झाली. फूक मारून मारून फुकणी घेतले बघा कसली, पाईपची. हो, व्हेरी गुड. मटण खायचं आहे चुलीवरचं, मग तर मेहनत तर घ्यायला पाहिजे. वा वा वा, थँक्यू थँक्यू. चला मंडळी, आता आपण इथे टोपाला माती लावून ठेवलेली आहे, पाहू शकता. आणि मंडळी, अर्धा तास आपला झालेला आहे मटण शिजून. छान असं मटण आपलं शिजलेलं आहे. आता आपण फोडणीला घालून घेऊया. आपलं टोप तापलं आहे. आपण याच्यात 3 चमचे तेल घालून घेऊया. हे आपण वाटण आहे, कांद्याचं वाटण केलेलं ना, ते आपण आता फोडणीला घालून घेऊया आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. छान आपण ते वाटण परतून घ्यायचं आहे कांद्याचं. कांदा आपण भाजून घेतला होता, म्हणजे जास्त परतायची गरज नाही. अगदी 5 मिनटं आपण छान असं परतून घेणार आहोत. मीठ घालून घेऊया, अर्धा चमचा हळद. आपण 3 चमचा मसाला घालणार आहोत. मसाला कमी जास्त आपण करू शकतो आपल्या चवीनुसार. 3 चमचे मसाला घातला, 1 चमचा गरम मसाला. वाटण घालायचं आपल्याला, 3 चमचे वाटण घालते. लागलं तर आपण पुन्हा घालू शकतो. अजून एक घालते, 4 चमचे घालायचे. छान आपल्याला परतून घ्यायचे मसाले. अगदी 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, मसाल्याचा रंग छान. त्यासोबत आपण थोडी कोथिंबीर फोडणीलाच घालायची. कोथिंबीर छान लागते. जसं आपण वाटणामध्ये घेतलेली आहे, कांद्याच्या वाटणामध्ये कोथिंबीर. आता आपण हा शिजवून घेतलेला मटण आहे तो घालणार आहोत. मस्त असं ढवळून घ्यायचं आपल्याला. हो हो, रंग बघू शकता तुम्ही, कलर एक नंबर. त्याच्यावर आपण बटाटा घालणार आहोत. आपण याच्यात बटाटा घालूया. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही आगरी पद्धतीने जर बनवणार असाल बटाटा घालायलाच पाहिजे. एक नंबर, मस्त. झाकणावर तर पाणी ठेवलेलंच आहे आपण ऑलरेडी. आता शिजू द्या जरा, बटाटा शिजेपर्यंत. 5 मिनटं झालेली आहेत. आता हे पाणी आहे ना झाकणावरचं, आपण शिजवलेल्या टोपामध्ये घालूया. म्हणजे आधी चिकन मटण आपण शिजवून घेतलेलं ना, त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा जो मसाला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ठेवूया. आणि बटाटा शिजेपर्यंत झाकण मारून ठेवून देऊया. झाकणावर पुन्हा आपण पाणी घालायचं, म्हणजे लागणार नाही खाली टोपाला. वातावरण बघा किती भारी आहे. तर पाहूया आपलं मटण. 10 मिनटं झालेली आहेत ठेवून. वळी फिरून घेऊया. जबरदस्त असं आपलं मटण रेडी झालेलं आहे.
आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे ना तेवढं आपण पाणी ठेवू शकतो, पण आपल्याला भाकरीसोबत खायचं आहे त्याच्यामुळे एवढंच ठेवते. आता आपण कोथिंबीर घालूया. मंडळी, मटणाची चुलीवरच्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.